सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आपण 21 समासी म्हणजे जुना दासबोध ह्या विषयावर बरेच दिवस चाललेला आहे. आजचा आपला समास आहे तो 14वा समास आहे. एकूण हा दासबोध जो आहे, मी थोडी पार्श्वभूमी सांगते म्हणजे नवीन जे आहेत त्यांना लक्षात येईल. हा जो जुना दासबोध आहे, ही आत्ताचा जो 200 समासी म्हणजे आपण बेलसरेंनी लिहिलेला दासबोध असं म्हणतो ना, त्याची ही प्रथम आवृत्ती. हा समर्थांनी त्यांच्या साधना काळात लिहिलेला दासबोध आहे आणि ह्यामध्ये फक्त 21 समास आहेत. आणि हा साधना काळात लिहिलेला असल्यामुळे ह्या दासबोधाला पूर्णपणे तत्वज्ञानात्मक सगळी विचारसरणी आहे किंवा संपूर्ण परमार्थ सांगितलेला आहे. त्यात संपूर्ण आध्यात्मिक बेस आहे त्याला म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर भारत भ्रमणाला गेले समर्थ आणि जेव्हा संपूर्ण भारताची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या भारतीय लोकांसाठी म्हणजे शिष्यांसाठी, सगळे शिष्य जे आहेत बद्ध ते सिद्ध असे त्यांनी अनेक जन पाहिलेले आहेत त्या काळामध्ये. आणि त्या सगळ्या जनांचा उद्धार व्हावा यासाठी जो आत्ता आपला 200 समासाचा म्हणजे 20 दशकी 200 समासी हा जो ग्रंथराज दासबोध म्हणतो ना आपण, त्याची रचना केली. वेगवेगळ्या वेळेस त्याचे रचना करत करत शेवटी ती पूर्ण झाली. आणि हा असे हे 2 वेगळे दासबोध आहेत. आपण प्रत्येक समास पाहत पाहत आता आपण इथं आलेलो आहे 14वा समास पाहायला. आणि 14व्या समासाचं नाव आहे पूर्ण समाधान. मागचा आपण 13वा समास जो पाहिला होता तो मी पण निरसन हा समास. बरीच आपली गॅप होते मध्ये मध्ये, पण थोडीशी आठवण करून देते की त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की खरा मी एक आहे आणि खोटा मी हा वेगळा आहे. आणि ह्या खोट्या मीचं निरसन केलं की खऱ्या मीमध्ये त्याचं लय होतं, हे समर्थ शिष्याला सांगतायत. आता हा जो दासबोध आहे, हा दासबोध काय आहे की शिष्याला ह्या परमार्थाच्या म्हणजे नर ते नारायण हा प्रवास करायचा आहे. सद्गुरू म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की जो अनुभव, जी आत्मसाक्षात्काराची अनुभूती समर्थांनी घेतलेली आहे. समर्थ हे आपण पाहिलंय की अद्वैत वेदांती होते. अद्वैत म्हणजे काय की तो आणि मी वेगळा नाही. असे बरेच आपल्याकडं द्वैताद्वैत, विशिष्टाद्वैत वगैरे असे बरेच काय म्हणतात त्याला पंथ आहेत म्हणा किंवा संप्रदाय आहेत असं म्हणूयात. त्यातला आद्यशंकराचार्यांचा जो आहे अद्वैत वेदांत, तोच समर्थांचा पण अद्वैत वेदांत आहे. आणि समर्थांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे जेव्हा टाकळी इथे ते तपश्चर्या करत होते तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर त्या काळामध्ये तपश्चर्याच्या काळामध्ये त्यांनी हा सगळा दासबोधाचं लेखन केलेलं असल्यामुळे ह्यामध्ये सगळे विषय जे आहेत ते सगळे आध्यात्मिक विषय आहेत. आध्यात्मिक विषय म्हणजे काय की नर आहोत आपण. नर म्हणजे नरदेह, मनुष्य, प्राणी. फक्त मनुष्यालाच बुद्धी दिलेली आहे भगवंतानी, बाकी कोणत्याही प्राण्यांना बुद्धी नाही आहे. बघा ना, ते निसर्गाप्रमाणे उठतात, निसर्गाप्रमाणे चालतात, त्यांचे जे काही भोग आहेत ते भोगतात. आणि निसर्गाचं म्हणजे सूर्यास्त झाला की आपले आपले सगळे, कोणत्या तरी पक्षाला चष्मा लावलेला पाहिला आहे का आपण? नाही, कारण ते निसर्गाच्या नियमाप्रमाणे असतात. माणसाच्या बुद्धीमुळेच आपल्याला हे सगळे विकार जडलेले आहेत माणसाच्या मध्ये. त्यामुळे ते भोग योनीत आहेत, त्यांना क्रिया करण्याचं स्वातंत्र्य नाही, कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. भोग योनीत आहेत म्हणजे काय की जे प्रारब्धाने आलेलं आहे ना ते सगळं भोगत राहायचं. जे काही त्यांचं कर्म आहे ते भोगत राहायचं. दत्तावधूत यांची पुस्तकं वाचा, खूपच सुरेख पुस्तकं आहेत. 7 खंड आहेत. 7 खंड म्हणजे छोटे छोटी पुस्तकं आहेत, पण ती वाचली ना की म्हणजे खरंच खूपच सुरेख आहे. तर म्हणजे त्यांनी असं सांगितलं की हा मनुष्य, आत्ता आपण मनुष्य ह्याच्यात आहोत, आपण काही स्वातंत्र्य आपल्याला जे दिलेलं आहे कर्म करण्याचं, आत्ता आपल्याला स्वातंत्र्य आहे की नाही. म्हणजे आत्ता आपण गीता धर्म मंडळात प्रवचनाला यायचं, सत्संगाला यायचं का बाहेर फेरफटका मारायला जायचं का सिनेमा पाहायला जायचं, स्वातंत्र्य आपल्याला.
पण एखाद्या कुत्र्याला आणलं तर तो कुत्रा जिथं आहे तिथंच बसणार आहे ना, त्याला स्वातंत्र्य नाही आहे की गीता धर्म मंडळात जायचंय का आपल्याला कुठं जायचंय. फक्त त्याच्या प्रारब्धवश त्याला कुठं मोठ्या घरात जन्म येईल, म्हणजे तो अगदी AC मध्ये बसेल, बिस्लरी पाणी पिईल, पूर्वसुकृत चांगलं आहे त्याचं, म्हणून आहे हा फरक आहे. पण ती सगळी प्राण्यांची भोग योनी आहे. आणि मनुष्याची पण ही जी जरी म्हणजे आपण मर्त्य जगात असलो तरी आपल्याला बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा उपयोग करून आपण आपलं स्वातंत्र्याने कर्म करू शकतो आणि मग आपण त्याला क्रियमाण म्हणतो. हे का सांगायचं आहे, पूर्ण समाधानाशी थोडंसं त्याचं लिंक आहे म्हणून. आणि हे जे क्रियमाण आहे म्हणजे आपल्याला काय संचित आहे, संचितामधनं जी पक्व झालेली फळं आहेत त्याला आपण प्रारब्ध म्हणतो. आपण जेव्हा जन्म घेतो म्हणजे जन्म घेण्याआधी आपण कमिटमेंट करतो की मला हे सगळी ऋणं फेडायची आणि आपण जन्माला येतो. आपण जन्माला आलो की आल्याबरोबर आपण विसरून जातो आपण काय ठरवलेलं आहे. हीच तर खरी मेख आहे आपल्या सगळ्यांची की आपण खरं त्या परमेश्वराचं स्वरूप आहोत. म्हणजे हस्तामलक स्तोत्रामध्ये नाथ महाराज खूप उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यात, की सूर्यबिंब असेल आणि सूर्याचं बिंब जे आहे ते खूप डबकी आहेत पाण्याची, काही स्वच्छ आहेत काही घाण आहेत, त्याच्यात जसं बिंब पडेल तसं ते दिसणार आहे. पण सूर्य एकच आहे ना. तसं आहे हे की तो परमात्मा किंवा ती जी आपण जे आत्मस्वरूप स्वस्वरूप म्हणतो ते एकच आहे, पण त्याची अनेक रूपामध्ये ही जी निर्मिती झालेली आहे ती कशी झालेली आहे तर ती मायेमुळे झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला आता हे सगळं आपण पाहिलं, विवेक सांगितला, वैराग्य सांगितला, संत सगुण भक्ती सांगितली, त्याच्यानंतर संत म्हणजे काय सांगितलं, संतांचं महात्म्य सांगितलं, अनेक 13-14 विषय आपण पाहत आलेलो आहे, विविध शिकवण सांगितली. ह्याचं कारण काय आहे तर त्या शिष्याला समर्थांसारखंच करायचं आहे, आत्मसाक्षात्कारी बनवायचं आहे की जेणेकरून तो सद्गुरूच होईल. सद्गुरू हे तत्व आहे बरं का. सद्गुरू म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही पंचमहाभूत ही तत्व आहे. आपण एखादा माणूस मेला तर काय म्हणतो, पंचतत्वात विलीन झाला, ती तत्व आहे. तसं हे परब्रह्मरूपी सद्गुरूरूपी एक तत्व आहे. ते पुरुष किंवा असं कोणीही नाही आहे. आणि त्या पुरुष आणि प्रकृतीचं वर्णन समर्थांनी पहिल्यांदा पूर्ण समाधान या समासात केलेलं आहे. आणि शिष्याला ते समजावून सांगतायत की तू ते जे परब्रह्म आहे त्याचंच रूप तू आहेस. आता त्याला हाताला धरूनच नेत आहेत. शिष्य म्हणजे उद्धव त्या काळचा, म्हणजे समर्थांचं वय किती आहे, 12 ते 24 तपश्चर्या काळातलं, आणि त्या काळातला त्यांचा पहिला शिष्य म्हणजे उद्धव. किती छोटा असेल, 10 किंवा 12 वर्षाचा असेल. आणि समर्थांना वाटतं की ह्याने सुद्धा आपल्यासारखा आत्मसाक्षात झाला, म्हणजे पुढे नंतर पण म्हणजे ही कळकळ समर्थांची होती, किंवा कल्याण स्वामी वगैरे, म्हणजे असे शिष्य समर्थांचे जे आहेत, वेण्णा स्वामी, अक्का स्वामी, सगळे समर्थांचेच शिष्य जे आहेत हे सगळे आत्मसाक्षात्कारी आहेत. असं सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, संतांची तीच कळकळ असते ना, की सगळ्या जगाच्या कल्याणासाठीच ते आलेले असतात कोणतेही संत बघा. आणि आपण संत रामदास म्हणत नाही बघा, आपण समर्थ रामदासही समर्थांना दिलेली ती पदवी आहे. समर्थ म्हणजे काय, भक्तिमार्गी आहे, समाजसेवक आहेत, आध्यात्मिक म्हटलं तर आध्यात्मिक आहेत, राजकारणी आहेत. किती म्हणजे जर त्यांच्या साहित्याचा आपण विचार केला तर कितीतरी कलांनी युक्त असं त्यांचं चरित्र आहे, म्हणून त्यांना आपण समर्थ म्हणतो. तर त्यांची ही कळकळ आहे की माझा जो शिष्य आहे त्याला आधी विवेक सांगितला, मग वैराग्य सांगितलं, मग संतांचा महिमा सांगितला, मग सद्गुरू म्हणजे काय सांगितलं, आधीपासून आपले विषय वेगळे वेगळे पाहिले. आणि आता समर्थ मी पण निरसन सांगितलं आधी, बाबा तुझा तो खोटा मी आहे ना तो सोडून दे, मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे, आणि तू खरा मी जो आहे त्याचा शोध घे. ह्याच्यासाठी सांगून आता पुढे समर्थ सांगतात की पूर्ण समाधानाची अवस्था काय आहे, की जी समर्थांनी अनुभवलेली आहे त्या अवस्थेचं वर्णन समर्थ शेवटच्या 7-8 ओव्यांमध्ये करतात. त्या ओव्यांमधूनच समर्थ ती अवस्था शिष्याला सांगतायत. आता सुरुवातीला ह्या समासामध्ये काय, म्हणजे मी सांगितलं की आपण समासाच्या ओव्यांनुसार
थोडंफार जाणार आहोत. म्हणजे जरी उद्या तुम्ही जुना दासबोध वाचायला गेला तर थोडंफार तुमच्या लक्षात यावंसाठी. आता पहिल्या भागामध्ये काय आहे तर पुरुष आणि प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. आता पुरुष म्हणजे कोणता तर परब्रह्म, की जे काय म्हणतात आपण निराकार, त्याला आकार नाही, त्याला गुण नाही, असं ते काय म्हणतात त्याला स्थिर असं हे तत्व आहे. आणि प्रकृती म्हणजे माया म्हणतो आपण तिला. ती किती चमत्कारिक आहे हे आपल्याला पण माहिती आहे. आपण मायेतच जगत असतो, त्यामुळे आपल्याला चांगलीच माहिती आहे. आपण इतके गोंधळतो तसाच तो शिष्य पण गोंधळलेला आहे. कारण समर्थ अद्वैत वेदांती आत्मसाक्षात्कारी होते, पण त्यांचा तो शिष्य जो आहे आपण सगळेच मायेत आहोत ना. आपण म्हणजे द्वैतात आहे ना, तो आणि मी वेगळाच मानतो. आपण आपल्याला पण वेगळा मानतो. आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते आणि आपला देह वेगळा मानतो आपण. इतकं द्वैत आहे आपल्यामध्ये. त्यामुळे आपल्यासारखाच त्याचा पण खूप गोंधळ उडालेला आहे. आणि मग समर्थ त्याला माया आणि ब्रह्म किंवा माया आणि प्रकृती ह्याचं स्वरूप समजून सांगतायत की परब्रह्म तर निश्चळ आहे, त्याच्यामध्ये त्याला आकार नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो की नाही निरामय निर्गुण असं हे तत्व आहे. मग त्याच्यामध्ये काय झाला, एक मूळ संकल्प झाला, सत्य संकल्प झाला. म्हणजे काय, एक हालचाल झाली, एक प्रयत्न झाला. हा सगळ्यात पहिला प्रयत्न आहे. समर्थांनी जे प्रयत्नावर भर दिलेला आहे तो पहिला प्रयत्न म्हणजे विश्व हे परब्रह्म तत्वामध्ये झालेला सत्य संकल्प. आणि ती जी हालचाल झाली ती शक्ती, ती परब्रह्माचीच शक्ती आहे. आणि त्या शक्तीला आपण काय म्हणतो तर मूळ माया म्हणतो. बरोबर आहे. तर ती शक्ती आणि पुरुष आणि शक्ती हे एकच आहेत. ती पण खूप शुद्ध आहे. मूळ माया जी आहे ना ती पण खूप शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे काय, तिच्यामध्ये त्रिगुण आहेत पण ते समपातळीवर आहे. म्हणजे कुठला तरी गुण जास्त कुठला तरी गुण कमी असं नाही, ते समपातळीवर आहेत. मग त्या मूळ मायेपासून झाली गुणमाया आणि त्या गुणमायेपासून पुढे पंचमहाभूत निर्माण झाली. म्हणजे हे त्रिगुण आणि हे पंचमहाभूत असं मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली, हे जग निर्माण झालं. आता शिष्याचा प्रश्न असा आहे की हे सगळं दिसतंय ना, समर्थ सांगतात हे मिथ्या आहे. खोटं म्हणत नाही आहेत बरं का, खोटं आणि मिथ्या यामध्ये फरक आहे. मिथ्या म्हणजे काय, असत्य आहे, भ्रम आहे. आणि खोटं म्हणजे नाहीच, म्हणजे खोटं आपण खरं खोटं जे म्हणतो ना त्यातलं खोटं. आणि मिथ्या म्हणजे भ्रम आहे. तर शिष्य म्हणतो आपल्याला पण हे दिसतंय ना, आता जग सगळं दिसतंय, वाहनं चाललेली दिसत आहेत, रस्ते दिसत आहेत, बिल्डिंग दिसत आहेत, सगळं दिसतंय, इतकी माणसं दिसत आहेत. मग हे खोटं, हे मिथ्या कसं असेल, हा शिष्याला पडलेला प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये गडबड निर्माण झाली. जसं आपला पण गोंधळ आहेच आहे अजून. म्हणजे मी सुद्धा हे काय आहे 5-6 जणांनी जे लिहिलेलं आहे, माझाही गोंधळ व्हायचं बरं का तुमच्यासारखा. ते जे लिहिलेलं आहे ते मला जेवढं समजलेलं आहे तेवढं फक्त मी तुमच्या पुढे मांडते, एवढाच एक प्रयत्न आहे. त्यामुळे त्या शिष्याला वाटतं की सद्गुरू आपल्याला सांगतायत की हे भ्रम आहे, हे मिथ्या आहे हे जग. तर हे कसं काय, ब्रह्मसत्य जगन मिथ्या हे तत्वज्ञान समर्थ या शिष्याला सांगतायत. मग तो म्हणतो की माया दिसतीये, सगळं दिसतंय, जग दिसतंय, हे मिथ्या आहे असं तुम्ही कसं म्हणता. तेव्हा समर्थ सांगतात की ब्रह्म हे निर्गुण आहे आणि त्यातून माया कशी निर्माण झाली ते आपण पाहिलं की पहिली मूळ माया झाली, मूळ मायेची गुणमाया झाली, गुणमायेतून अष्टधा प्रकृती निर्माण झाली आणि ही सगळी मायेची रूप. आता माया 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 म्हणजे काय, आणि शिष्याचा गोंधळ कुठं होतोय की पुरुष आणि प्रकृती हे दोन भिन्न मानतोय तो, आणि तो व्यवहार आणि अध्यात्म एक करतोय. बरोबर आहे. आता समर्थ त्याला काय सांगतायत की ही माया जी आहे ती आई आहे. आधी सुरुवातीला ते सांगतायत की ती कन्या आहे, परब्रह्माची कन्या आहे. म्हणजे अजून गोंधळ की ही कन्या कशी, तर ती सत्यसंकल्पातून निर्मिती झाली परब्रह्माच्या, म्हणजे मुलगी झाली ती. नंतर समर्थ सांगतात की ही आई आहे. आई कशी, तर तिच्यापासून सगळी ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली.
आईपासून निर्माण होते म्हणून आई आहे म्हणतात. मग ह्या शिष्याचा गोंधळ सुरू होतो की अरे ही जर आई आहे, हिच्यापासून जर एवढी निर्मिती झाली आहे, तर हिचा नवरा कोण, भरतार कोण, ब्रह्म तर निष्क्रिय आहे असं सांगतायत. बघा हे आपले पण गोंधळ आहेत. मग ह्या मायेच्या विस्ताराला नवरा कोण आहे तिचा, तर समर्थ सांगतात नाही, ती वंध्या आहे, वांझ आहे. मग वांझ आहे तर एवढी निर्मिती कशी झाली? गोंधळ, शिष्याचे गोंधळ सुरुवातीला जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते. मग ह्या वंदेला पुत्र कसं झालं? कारण पुत्र म्हणजे आपली जी सगळी अष्टधा प्रकृती आहे, ह्याच्यामध्ये प्राणी आहेत, पक्षी आहेत, ही सगळी तिच्या मांडीवरच खेळतायत ना. मायेच्या, जग म्हणजे काय आहे, माया आहे, हे सगळे तिचे पुत्र आहेत, किंवा हे तिचे काय म्हणतात त्याला आपण म्हणूयात आई आहे ना ती. त्यामुळे मग हे तिच्या मांडीवर खेळतायत. तिला वांझ आहे किंवा वंध्या आहे. मग हे वंध्या पुत्र कशी निर्माण झाली? मग समर्थ मग त्यामुळे त्याच्यामध्ये द्वैत का आहे? कारण तो व्यवहार आणि अध्यात्म एक करतोय. आता हे सगळं काय आहे, व्यवहारामध्ये हे सगळं आहे ना. त्याचे जे प्रश्न आहेत ते की वांझ आहे तर हे पुत्र कसे, नवरा नाही तर हे पुत्र कसे, वगैरे वगैरे, हे त्याचे जे प्रश्न आहेत. तर समर्थ त्याला सांगतात की हा जो लिंगभेद आहे हा व्यवहारात आहे, की ज्याला आपण माया म्हणतो, की जी मिथ्या आहे, याच्यामध्ये हा लिंगभेद आहे. आणि त्या लिंगभेदाने तू याचा विचार करतोयस, त्यामुळे तुला हा फरक वाटतोय. पण अध्यात्मामध्ये लिंगभेद नाही. पुरुष आणि प्रकृती म्हणजे त्याची शक्ती, तिथं लिंगभेद नाही. म्हणजे स्त्री पुरुष हा भेद नाही. आणि अशी ही जी माया आहे त्याबद्दल समर्थांनी पहिल्या काही याच्यामध्ये भरपूर वर्णन केलंय, की ती मुलं कशी खेळतात, काय काय असतात, वृक्ष आहेत, पर्वत आहेत, सगळ्यांची ही म्हणजे सगळी ही इतकी एकच विश्व नाहीये, अनेक विश्व त्या मायाने निर्माण केलेली आहेत. मग ही जी माया आहे, तर ह्या मायेला तू द्वैतात पाहतो आहेस, म्हणून ती तुला काय म्हणतात त्याला, खरी वाटते, पण ती तशी खरी नाही. आणि सगळ्या संतांनी ते सांगितलंय की माया ही झालेलीच नाही. अजातवाद म्हणतात की माया ही नाहीच आहे, मग ती भ्रम कशी? तर त्याचा एक दाखला म्हणा किंवा दृष्टांत असा दिला जातो की अंधार आहे, कारण अज्ञानामुळे हे सगळं. अज्ञान कोणतं आहे? की मी ते परमात्मा स्वरूप आहे, स्वस्वरूप आहे, हे तो विसरलेला आहे. त्यामुळे त्याचं जे अज्ञान म्हणजे काय आहे, तर त्याचं जे मन आहे, आपण पुढे पाहणार आहोत ते देह काय आहे. कारण समर्थ सांगतात की तू चौदेहा वेगळा आहेस, हे तू विचारात घे. आणि मग हे सगळं तू जेव्हा निरसन करशील, त्या चौदेहाचा जेव्हा तू निराश करशील, तेव्हा तू त्या परब्रह्म तत्वापाशी पोचशील. म्हणजे तुला माया ही, हा जो भ्रम आहे हा टाकून द्यावा लागेल. ते आपण थोडं पुढे देह, चार वाणी वगैरे हे पाहत जाणार आहोत. पण समर्थांना तो खूप शंका आहेत शिष्याच्या, आपल्यासारख्याच आहेत, की हे दिसतंय मग हे नाही कसं म्हणतात. तर सगळे संत म्हणतात की आगाजी झालीच नाही त्याची वार्ता पुष्शी काय. जे झालेलंच नाहीये ते काय नाहीच आहे नाही, माया ही. तर हा भ्रम कसा आहे, तर सर्प आणि दोरी ह्याचा एक दृष्टांत दिला जातो. की रज्जू, दोरी म्हणतो, सर्परज्जू दृष्टांत म्हणतात त्याला. की एखादी दोरी आहे, अंधार आहे, अंधार म्हणजे संधी प्रकाश आहे असं समजू आपण. तर त्यामध्ये एखादी दोरी अशी वेडीवाकडी पडलेली असेल, तर आपण पटकन पाहिलं तर आपल्याला तो साप दिसतो. कारण आपल्या मनामध्ये असं जे आहे ती कल्पना आहे की तो साप आहे. आणि मग आपण काय करतो, बाजूला सरकतो, अरे हे काय. मग आपण म्हणतो अरे इथं कसा आला साप, म्हणून त्याच्यावर बॅटरी काय प्रकाश टाकतो आणि आपल्याला लक्षात येतं अरे ती दोरी. मग ती दोरी आहे, पण त्याला आपण काय समजलेलं आहे, साप. हा भ्रम आहे. पण त्या सापाचे गुण त्या दोरीत आहेत का? नाही आहेत. सापामध्ये विष असतं, साप काय वळवळतो, जे काही सापाचे गुण आहेत ते त्या दोरीत नाही आहे. पण आपल्याला अज्ञानामुळे आपण काय म्हणतो की अज्ञान म्हणजे अंधार. जेव्हा आपण तो अंधारात पाहतो दोरी, तेव्हा आपला भ्रम काय होतो की तो साप आहे. पण जेव्हा त्याच्यावर आपण लाईट किंवा टॉर्च घेतो, किंवा एखादंच खोड असतं बघा, झाडाचं खोड, अंधारात जातो की नाही आपण, तर आपल्याला असं वाटतं कोणता तरी माणूसच उभा आहे तिथे, त्याला आपण भूत म्हणतो.
भूत उभय तिथे, किंवा त्याचे आकार, ढगांचे पण आकार दिसायला लागतात आपल्याला. तसं एखाद्या झाडाचं खोड अर्धवट तुटलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला असं वाटतं, अरे हे इथं कोणीतरी माणूस उभा आहे, किंवा काहीतरी आपल्या ज्या कल्पना आहेत, आपल्या मनातल्या कल्पना ज्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला ते रूप दिसतं. ह्याला समर्थ भ्रम म्हणतात. आणि हा भ्रम जेव्हा नाहीसा होतो ना, आणि हा भ्रम म्हणजेच माया आहे. हे जे जग आहे हे या परब्रह्म निश्चल आहे. परब्रह्म एकदम शांत आहे, निश्चल आहे, त्याच्यामध्ये कुठलाही विकार नाही आहे. तो म्हणजे काय म्हणतात त्याला, शांत आहे. आणि त्याच्या आधारावर शक्ती हे काम. थोडक्यात आपण समजून घेऊ की वीज आपण पाहतो की नाही, आपल्या घरात वीज आहे, वीज दिसते का आपल्याला? नाही दिसत, पण त्याला हात लावला की कळतं ना आपल्याला. अरे झटका बसतो जेव्हा जोरात आपण फेकलं जातो तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येते. किंवा एक वीज आहे ती आपण बल्बमध्ये, त्या बटन लावलं की बल्बमध्ये जाते पण दिसत नाही. फ्रीज चालवते, वॉशिंग मशीन चालवते, मोठी मोठी यंत्र चालवते, म्हणजे एकच वीज आहे, तिची किती रूप आहेत. त्याप्रमाणे ही माया आहे, ही अनेक विधानी नटलेली आहे, पण तो पूर्णपणे भ्रम आहे. पण मग हा भ्रम का आपण म्हणतो, तर आपण आपल्या देहातील जे चैतन्य आहे, आपल्या देहातील जो आत्मा आहे त्याचा विसर झालेला आहे आपल्याला. त्यामुळे आपण आपला जो स्थूल देह आहे हा आपण खरा मानतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही की आपल्याला लागलं बघा, समजा डोक्याला हाताला लागलं तर आपण काय म्हणतो, माझ्या डोक्याला लागलं. तेव्हा पुरतं आपल्याला म्हणतो माझ्या डोक्याला लागलं, मला लागलं नाही म्हणत आपण. म्हणजे ते डोकं आणि माझ्या डोक्याला असं म्हणणारा कोणतरी वेगळा आहे, नकळत बोलतो आपण. हे आपण बोलत असतो पण आपण मान्य करत नसतो. कारण आपण आपला देह म्हणजेच मी करता, मी भोगता, या देहासाठीच आपण हे सगळं करतो आहोत. आणि आपण खरं जे चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, हे आपण विसरून गेलेलो आहोत. आणि त्यातून शिष्याला बाहेर काढायचं आहे समर्थांना, की अरे तू इकडं तिकडं भटकू नको. तू सद्गुरूंचा म्हणजे जी साधना दिलेली आहे, उपासना दिलेली आहे ती घे. तुझी बुद्धी आहे ती आतमध्ये, मन आतमध्ये वळव, बुद्धी आत्मतत्वाकडे वळव. आत्ता त्या बुद्धीवर आवरण पडलेलं आहे. खरं तर बुद्धी ही आत्म्यापासून खूप जवळ आहे. म्हणजे आपण जर पाहिलं ना तर आपला स्थूल देह, नंतर आपले सूक्ष्म इंद्रिय जे ज्ञानेंद्रिय आहेत ती, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे ते मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म आहे ती बुद्धी आहे, आणि बुद्धीपेक्षा सूक्ष्म आहे ते आत्मतत्व आहे. अतिशय सूक्ष्मतम आहे. बुद्धी दाखवा म्हणलं तर कळत नाही आपल्याला, मन दाखवा म्हणलं तरी कळत नाही आपल्याला. फक्त माऊलींनीच सांगितलंय मनाचं स्थान कुठे, फक्त माऊलींनीच सांगितलेलं. पण मन म्हणजे काय आपल्याला कुणाला सायन्सला पण कळलेलं नाही. मन म्हणजे हृदयात असतं का मेंदूत असतं कळलेलं नाही. पण माऊलींनी सांगितलंय की मन हे अहंकाराच्या उरावर बसलेलं असतं, आणि बुद्धी आणि अहंकाराचा जो संधी आहे त्याच्या उरावर बसले त्या जागेत, असं माऊलींनी सांगितलेलं आहे. तर ही जी देह आहे आपला, ह्याला आपण खरं मानतो. आणि ही जी देहबुद्धी आहे आपली, हे शिष्या तुझी जी देहबुद्धी आहे ना, ती ह्या पूर्ण समाधानाच्या मार्गातला अडथळा आहे. कारण तू पूर्ण समाधान मिळूनच घेत नाही तुला. कारण बघा ना, आपण एखादी उपासना केली, साधना केली, 99 पैकी 100 पैकी 99.99% लोक काहीतरी हवंय म्हणूनच उपासना करतात. आपल्यावरूनच बघा ना, आपण पण उपासना कशासाठी करतो, काहीतरी हवंय, म्हणजे ह्या भौतिक जगातलं, ऐहिक जगातलं बरं का. बंगला हवा. एक गोष्ट सांगतात की श्रीधर स्वामींची कथा, की एक गृहस्थ असतात आणि सज्जनगडावर ते जातात, आणि श्रीधर स्वामी सेवा करत असतात तिथे त्या मंदिरात, म्हणजे समाधीपाशी वगैरे. आणि ते गृहस्थ जातात आणि ते इतके जोरात समर्थांना काही वाटेल ते बोलायला लागतात. काय म्हणजे त्यांचा ताळतंत्रच सुटलेला असतो, अतिशय रागाने. की कारण समर्थांनी लिहिलेलं आहे ना की 13 कोटी नामजप झाला. पुढच्या समासामध्ये आपल्याला हे परत येणार आहे
की 13 कोटी जर श्रीराम जयराम जय जय राम हा 13 अक्षराचा 13 कोटी नाम जप झाला तर रामरायांचं दर्शन होणार आहे, म्हणजे त्या परमतत्वाचं आत्मसाक्षात्कार होणार आहे. आणि ह्या गृहस्थांचं म्हणणं असतं की त्यांचा 13 कोटी जप झालेला आहे आणि तरी रामरायांचं दर्शन झालेलं नाही. म्हणून ते त्या समाधीसमोर उभं राहून जोरजोरात भांडत असतात, मी आता माळ हे करतो. म्हणजे भाषा पण त्यांची खूप चांगली नसते. श्रीधर स्वामींना खूप राग येतो. ते म्हणतात की हे असे कसे बोलतायत. तर मग ते सांगतात की तुम्ही पहिलं हे बोलणं बंद करा आणि आता तुम्ही इथं बसा. मग ते म्हणाले हो, तुमचा 13 कोटी जप झालेला आहे. कारण ते श्रीधर स्वामी म्हणजे त्यांचे सद्गुरू समर्थ ना, सद्गुरूंना नावं ठेवलेलं कसं चालेल ना. आणि श्रीधर स्वामींना भगवान ही पदवी समर्थांनीच दिलेली, ते पण प्रचंड ताकदीचे, म्हणजे आत्मसाक्षात्कारीच होते. ते म्हणाले बरोबर आहे, तुमचा 13 कोटी नामजप झालेला आहे, मग तरी पण मला रामरायाने दर्शन दिलेलं आहे, समर्थांनी असं लिहिलेलं आहे आणि मला काही दर्शन झालेलं नाही. अजूनही त्यांचं जोरजोरात होतं. तर ते म्हणाले तुमचा 1 कोटी नामजप तुमच्या मुलाचं 10वी पास होण्यात गेलं. झाला ना मुलगा तुमचा पास, झालं ना रामरायांचं दर्शन. 13 कोटी वजा 1 कोटी, अजून काय 1 कोटी जप तुमच्या मुलीची 12वी पास होण्यात गेला. तुमच्या अजून 1 कोटी, म्हणजे असं ते हिशेब देतात. आणि आता तुमचा राहिलेला जप आहे तो काहीतरी 1-1.5 कोटी राहिलेला आहे. आता तुम्ही तेवढा पूर्ण करा 13 कोटीला, कोणतीही भावना न ठेवता, निस्वार्थी मनाने, की मला रामरायांचं दर्शन होण्यासाठी करतोय, ही भावना ठेवा फार तर. आणि तेव्हा तुमचा 13 कोटी जप पूर्ण झाला की तुम्हाला रामराय दर्शन देतील. ते हादरतातच की खरंच आहे, आपण असंच केलेलं आहे ना. मग त्या तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे तुला रामरायांचं दर्शन झालंच ना. कारण त्या इच्छा का होत्या, तर ते होत नव्हतं ना तुझं. मुलाला नोकरी लागत नव्हती, मुलाचं लग्न जमत नव्हतं, मुलाचं घर होत नव्हतं, मुलीचं लग्न जमत नव्हतं, मुलगी पास होत नव्हती. तुला माहिती होतं म्हणूनच तू ते केलं ना तेवढं, म्हणजे रामरायांचं दर्शन तुला झालंय. मग तू कसं काय म्हणतोस आणि इथं येऊन बोलतो कसा. ते शांत होतात, श्रीधर स्वामींचं पाय धरतात. अशा पद्धतीने आपण काय करतो, आपण मागे पण पाहिलंय की कुतर्काचा, संत वचनांचा आपण काय करतो, आपल्या स्वार्थासाठी कुतर्काने आधार घेतो. की समर्थांनी सांगितलेलं आहे दासबोधात की 13 कोटी नामजप केला की रामरायांचं दर्शन होतं. कारण समर्थांनी रामरायांकडे मागून घेतलेलं आहे, पुढच्या समासात येणार आहे आपल्याला, की मला आत्मसाक्षात्कार झालाय, मी एवढी खडतर साधना केली, पण सगळ्यांनाच ही खडतर साधना जमणार नाही. तर त्याच्यासाठी काय उपाय आहे, तर तो 13 श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र समर्थांनी ओपन केलेला आहे. आणि हा 13 कोटी जप झाला तरच आत्मसाक्षात्कार होईल. आणि हे संतांचं वचन आहे, हे आपण आपल्या कुतर्काने, आपण त्याचा गैर अर्थ घेऊन, कुतर्क म्हणजे काय आपण पाहिलंय, कुतर्काने त्यांनी आपला गैर अर्थ घेऊन ते जे वचन आहे ते विचारात, लक्षार्थ, त्याचा जो लक्षार्थ आहे तो विचारात घेतलेला नाहीये. म्हणजे काय म्हणतो, एक शब्दार्थ असतो की 13 कोटी नामजप झाला की रामरायांचं दर्शन होणार. पण 13 कोटी नामजप कशासाठी, संसारातलं प्रपंचातल्या काही विवंचना कमी करण्यासाठी नाही, हे त्याच्या मागे अध्यारूत आहे ना, हे आपण विसरतो. आणि आपण संत वचनांचा अशा कुतर्काच्या बुद्धीने त्याचा आधार घेतो आणि आपण संतांना नावं ठेवत असतो. तर मागच्या वेळेस समासात मागच्या 4-5 समासामध्ये समर्थांनी विविध शिकवणीमध्ये सांगितलेलं आहे की तू हे असं करू नको, संत सज्जनांच्या वचनांचा तू तुझ्या सोयीने अर्थ घेऊ नकोस, म्हणजे कुतर्काने अर्थ घेऊ नकोस. आणि हे जर तू केलंस आणि संत सज्जनांवर म्हणजे सत्संग जर तू केलास, काय होणार आहे सत्संगात ते आपण पुढे पाहणार आहोत. पण प्रथम आपण आता समर्थ काय सांगतायत की तू कोण आहेस, तर तू 4 देहा पलीकडचा आहेस, तू 4 वाच्या पलीकडचा आहेस, तू 4 अवस्थान पलीकडचा आहे. अथर्वशीर्षामध्ये आहे ना तो गुणत्रयातीता, हे सगळं समर्थांनी इथं सांगितलेलं आहे की ह्या त्रिगुणांच्या पलीकडचा आहे, तू 4 देहांच्या पलीकडचा आहेस. हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात सांगितलंय. आता आपण
हे सगळं थोडक्यात पाहणार आहोत की चार वाणी म्हणजे काय, चार देह म्हणजे काय, आणि ह्या पलीकडं जाणं म्हणजे काय, आणि मग त्याची जी अवस्था आहे ती पूर्ण समाधानाची अवस्था आहे. हे समर्थ शिष्याला ह्याच्यामध्ये ह्या समासात समजून देत आहेत. आता ओंकार म्हणजे प्रणव, आपण पाहिलं ना, शब्द ब्रह्म आहे की त्यापासून बिग बँग थेअरी आहे की पहिला जो नाद झाला तो म्हणजे ओंकार आहे. आणि ह्या ओंकारापासून सगळ्या 52 मातृका म्हणूयात ना आपण, जी व्यंजन आणि स्वर आहेत, आणि त्या सगळ्यांपासून एक एक शब्द निर्माण झाले, आणि मग त्याची वाक्य निर्माण झाली, मग ग्रंथ निर्माण झाले, ते जे सगळं झालं, पण त्याचं मूळ काय आहे तर ओंकार आहे. आता ओंकारामध्ये काय आहे, हा ओंकार हाच परब्रह्माचा मूळ संकल्प आहे. आणि त्याच्यामधली जी शक्ती आहे, अकार मकार, आकार उकार मकार, नंतर अर्धचंद्र म्हणजे रेफ म्हणतात त्याला, किंवा अर्धमात्रा म्हणतात, आणि मग त्याच्यावरचा बिंदू. तुम्ही ओंकार म्हणजे ओंकार पाहिलं तर लक्षात येईल तुम्हाला, उ म अर्धमात्रा आणि बिंदू. तर समर्थ काय सांगतायत, आधी आपण ओंकाराचा अर्थ समजून घेऊया की चार वाणी. चार वाणी कशा आहेत तर पहिली आहे परा, बरोबर आहे, नंतर मध्यमा, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या चार वाणी आहेत, बरोबर. आता परा म्हणजे काय आहे तर आपल्या नाभीपाशी तिचं स्थान आहे, आणि तिथं आता कसं आहे की आपल्याला वाणीने काही बोलायचं असेल, मी हे का सांगते तर चार देहाशी त्याचा संबंध आहे म्हणून आधी हे आपण पाहूयात. तर आता मी हा एखादा शब्द बोलते आहे, तर हा शब्द बोलताना त्याची निर्मिती पहिली परेत होते, तिथे एक स्फुरण होतं. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही की हे ओंकार म्हणजे परब्रह्माचं स्फुरण आहे. आणि जेव्हा एखादा शब्द आपण वैखरी, आपण जे मोठ्याने बोलतो त्याला आपण वैखरी म्हणतो, तो बोलतो त्याच्या मागं परेशी त्याची निर्मिती असते. आता परेशी निर्मिती कुठून होते, कुठल्या तरी संस्कारातून होते, त्याचा संबंध आपल्या चार देहांशी आहे. परेमध्ये जी स्फुरण होतं त्याचं पश्यंतीमध्ये येतं, तो पण गुप्त, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही नाद नसतो, आणि त्याच्यानंतरचं जे स्फुरण येतं ते मध्यमेत येतं, आणि मग मध्यमेमध्ये त्याच्यावर थोडे संस्कार होतात, आणि त्याच्यानंतर जे वैखरीत शब्द येतो ते परेचं स्फुरण वैखरीमध्ये शब्दरूपाने बाहेर पडतं. अशा पद्धतीने आपला काय होतो, ओंकार हे शब्द बाहेर पडतो. आणि ह्या परेच्या पलीकडे जी आहे तिथे परब्रह्म स्वरूप आहे. म्हणजे काय आहे की त्या स्फुरणातून निर्मिती काहीच नाही होणार आहे, म्हणजे जिथं निशब्द अवस्था म्हणतो ना आपण, ते परब्रह्म स्वरूप आहे. हे समर्थांना इथं शिष्याला पटवून द्यायचंय. माऊली याला, ओंकाराला काय म्हणतात, प्रकृतीला नादाची टांगसाळ म्हणतात माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आणि ह्या टांगसाळीतून शब्द कला, मी जे म्हटलं की नाही, अकार उकार मकार 52 मातृका, ह्या सगळ्या निर्माण होतात. आणि ह्या निर्माण प्रकृती ब्रह्माच्या आधारावरच करते. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा नाही, ब्रह्मस्वरूपाच्या आधारावर, म्हणजे तो आधारच मुख्य आहे. त्या आधारावर भ्रम, जसं दोरीवर आपण पाहिलं ना, दोरीवर भ्रम काय होतो आपल्याला, सापाचा, पण जेव्हा तो भ्रम निघून जातो तेव्हा कळतं ना आपल्याला की ती दोरी आहे. तसंच हे ब्रह्म समजण्यापुरतं बरं का, हे ब्रह्म आहे, दोरी आणि ब्रह्म तुलना होऊ शकत नाही. पण किंवा आकाशाची पण बरेचदा तुलना केली जाते की आकाश, ब्रह्म सर्व व्यापक आहे, तसंच आकाश पण सर्व व्यापक आहे. पण जेव्हा त्या आकाशाला पण पार केलं जातं, अतिशय सूक्ष्म असं पंचमहाभूत आहे, त्याच्यानंतर मूळ माया येते, आणि मूळ मायाला जेव्हा पार केलं जातं तेव्हा परब्रह्म स्वरूपाचं दर्शन होतं, म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. आकाशाचा गुण काय, शब्द, शब्दाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, निशब्द अवस्था होणार आहे. तशीच परेच्या पलीकडे गेल्यावर काय, कुठलं स्फुरण नाही आहे ना तिथे, ती जी अवस्था आहे ती पूर्ण समाधानाची अवस्था आहे, असं समर्थ सांगतात. आणि आता समर्थ शिष्याला सांगतात की तू तरी चौदे हा परता, तरी का भोवसी स्थूळा भोवता, तुझं स्वरूप पाहता, माया कैची रे तेथे श्रीराम. ही ओवी आहे या समासातली. ही म्हणजे पहिल्यांदा समर्थांनी काय सांगितलं,
पुरुष आणि प्रकृती हा भेद सांगितला की तो अध्यात्मात भेद नाही आहे. पुरुष आणि प्रकृती हे भिन्न नाही आहे. परब्रह्माला जे स्फुरण झालं, सत्यसंकल्प झाला, पहिलं स्फुरण झालं ओंकार स्वरूप, त्याच्यामुळे माया, मूळ माया म्हणजे शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीमुळे सगळी सृष्टी निर्माण झाली, अष्टधा प्रकृती. आणि तू त्या द्वैतात आहेस कारण तेच तत्व तुझ्या पण म्हणजे जीवात्मा आणि विश्वात्मा हे समर्थ समजावून सांगतात की हा जो जीव आहे हा परब्रह्माचं प्रतिबिंब आहे, अंश आहे, सर्वत्र भरलेला आहे ना. म्हणजे आता हे घट आहे, आता हा समजा घट आहे किंवा समुद्र आहे, समुद्रातून लाट आली तर ती तेवढ्यापुरती फक्त त्या समुद्रापेक्षा वेगळी दिसते ना आपल्याला, पण ती समुद्राचाच अंश आहे. पाणी आहे ना त्या लाटेत, पण ती वर आली म्हणून आपण काय म्हणतो, हा समुद्र आहे ही लाट, असं ते द्वैत आपण पाहतो. किंवा हा घट, एखादा घट आहे, त्या घटामध्ये काय आहे, आकाश आहे, आकाश म्हणजे पोकळी. त्या घटामध्ये जेव्हा आपण पाणी भरतो तेव्हा आपण काय म्हणतो, किंवा तो आपण नदीत ठेवला एखादा घट आणि तो त्या घटात पाणी भरलं तर आपण लगेच ते वेगळं करतो, ह्या घटातलं पाणी वेगळं, नदीतलं पाणी वेगळं, बरोबर आहे की नाही. पण जेव्हा तो घट फुटतो तेव्हा पुन्हा एकत्रच होणार आहे ना. तसं ते विश्व पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी जसं म्हटलेलं आहे तसं समर्थ शिष्याला सांगतायत की तुझ्यामध्ये जो परमात्म्याचा अंश आहे, स्वस्वरूप आहे, तसंच विश्वामध्ये विश्वरूप किंवा विश्वात्मा पण आहे. पण जेव्हा ही उपाधी आहे ना देहाची, 4 देह आहेत, आपण ते पाहणार आहोत. ह्या 4 देहाची उपाधी जेव्हा निरसन होईल तेव्हा त्या चैतन्य स्वरूपाचं, तेव्हा त्या आत्मतत्व स्वरूपाचं, स्वस्वरूपाचं दर्शन होणार आहे. आणि त्याच वेळेस विश्वात्माचं पण दर्शन होणार आहे, कारण पिंडी ते ब्रह्मांडी, बरोबर आहे की नाही. ह्या जगाची उपाधीच आहे ना, त्याच्यामध्ये जे जे काय म्हणतात चैतन्य आहे ते सगळं विश्वात्माचं आहे. तर मग म्हणून समर्थ काय सांगतात, तू तरी चौदेहा परता, तू त्या 4 देहांपेक्षा वेगळा आहेस हे तू जाण शिष्या. तरी का भोवसी स्थूळा भोवता, म्हणजे भोवसी म्हणजे काय, भ्रमित का आहेस या स्थूळाभोवती. स्थूल म्हणजे आपण हा स्थूल देह. मग आता समर्थ काय सांगतायत की हा जो हे जे चार देह कोणते आहेत ते आपण पाहूयात. 4 देह म्हणजे पहिला काय, स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे आणि महाकारण देह आहे. आता हा स्थूल देह म्हणजे आपला जो दिसतोय ना आपल्याला, पंचमहाभूतांचा बनलेला, हे हात आहेत, हे डोळे आहेत, हा स्थूल देह आहे. त्याच्यानंतर हे सूक्ष्म देह आहे, स्थूल देह आहे, आणि सूक्ष्म देह जो आहे तो अंतःकरण पंचकाने बनलेला आहे. म्हणजे आपला हा देह आहे, ह्याच्यात अंतःकरण आहे. अंतःकरण दाखवा म्हटलं तर आपल्याला कळत नाही. अंतःकरण पंचकामध्ये काय येतं, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि अंतःकरण. आता अंतःकरण हे सत्वगुणाने आहे, ते आता खूप निर्मितीमध्ये नको जायला. पण ह्या अंतःकरण म्हणजे काय, एक काय म्हणतात त्याला, सूक्ष्म देह आहे, सूक्ष्म भाग आहे. आणि संकल्प विकल्प केला की आपण म्हणतो त्या अंतःकरणाने मनाचं काम केलं, निर्णय केला की आपण म्हणतो की बुद्धीचं काम केलं, किंवा साठवणूक केली की आपण म्हणतो त्याला चित्त म्हणतो, अशा प्रकारे. आणि अहंकार तर आपण मी पण पाहिलंच, मी देह, हा जो मी पण आहे, अहंकार आहे, ते काम केलं ते तर सततच असतं आपल्याला. आपण असं म्हणत नाही ना, आपण बघा ना किती म्हणजे खूप स्वार्थी आहोत आपण. काही चांगलं केलं की आपण म्हणतो मग मी कष्ट केले, मी एवढं हे केलं, मी तेवढं केलं, हे माझ्या प्रयत्नांना फळ आलं. पण तो तेव्हा हे विसरतो ना की मी कुणीही नाही आहे. म्हणजे समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जी पत्र लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे की सगळे हे राज्य, म्हणून ते शिवाजी महाराज सुद्धा काय शंकर म्हणजे शिवाचाच अवतार होता. तर ते म्हणजे समर्थ नेहमी त्यांना सांगायचे की ह्याचं अधिष्ठान आहे ते शक्तीचं आहे, ते विसरू नका. म्हणजे विसरत नव्हतेच, छत्रपतीच होते ते. पण समर्थांच्या पत्रामध्ये विजापूरचा सरदार निघाला, पहिली जी वाक्य घेतली ना, तर ते समर्थांचं पत्र आहे, विजापूरचा सरदार निघाला. पहिली जर सगळी पत्रातली अक्षरं घेतली तर विवेकाने वगैरे असं लिहिलेलं आहे पुढं, ते जर घेतली तर विजापूरचा सरदार निघाला आणि तुम्ही काय काय तयारी करावी, असं समर्थांचं पत्र आहे. तर नेहमी ते सांगत की
जे काही समर्थ सुद्धा स्वतः सांगतात ना, एवढी जी काही निर्मिती झालेली आहे, इदम नम, हे काही माझं नाहीये, हे सगळं त्या रामरायाची कृपा आहे. आणि हे सगळे रामराय, शेवटचा जो 200 समासीमध्ये समर्थांनी ते दिलेलं आहे की हे माझं नाहीये. सगळीकडेच म्हटलेलं आहे, कुठलंही काव्य, जुन्या दासबोधामध्ये सुद्धा समर्थ ह्या समासात, प्रत्येक समासात म्हटलेलं आहे की हे माझं नाही, हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेचे बोल आहेत, मी मग फक्त माध्यम आहे, अशा पद्धतीने समर्थांनी म्हटलेले. त्यामुळे आपण स्थूल देह म्हणजे अधिष्ठान जे आहे त्याला आपण विसरतो, कारण आपलं स्थूल देहावर प्रचंड प्रेम असतं, प्रचंड प्रेम असतं. आणि वाईट झालं की म्हणतो देवाला दोष देतो आपण, भगवंताला, काय भगवंताचं माझ्यावर लक्षच नाही. किती किती बघा ना, खूप जण, म्हणजे मी मठात गेले होते एकदा, तर तो माणूस स्वामींना पण इथं जोरजोरात ओरडत होता. शेवटी त्याला हाताला धरून बाहेर काढलं, वेडा आहे म्हणाले. म्हणजे आपण जेव्हा चांगलं झालं तेव्हा आपलं त्याचं सगळं कर्तृत्व आपल्याकडे घेतो, कारण आपण हा देह म्हणजे मी मानतो, मागचा मी पण, खोटा मी, तो अहंकार, हे अंतःकरणाचं हे कार्य आहे. आता पंचमहाभूतांनी बनलेला जो स्थूल देह आहे, अंतःकरण पंचक म्हणजे सूक्ष्म देह, त्यालाच आपण लिंग देह किंवा वासना देह असं म्हणतो. आणि कारण देह जो आहे त्याच्यामध्ये सगळे कर्माची बीज, संस्कार असतात. म्हणजे आपण जे काही ठरवून आलोय की नाही, संचितामधून आपण प्रारब्ध, की आता हे मला सगळ्यांची, मी काय हे पाप केलंय तर हे मला फेडायचंय, नाही मला माफी मागायची, असं आपण जन्माला येण्यापूर्वी खूप ठरवतो. आणि जन्माला आल्यावर आपण ते सगळं विसरतो आणि आपण आपल्या पद्धतीनेच वागायला लागतो. चांगले दिवस, कधी चांगले दिवस येतात, कधी वाईट दिवस येतात. आणि वाईट दिवसामध्ये आपण दोष देतो भगवंताला, चांगल्या दिवसामध्ये आपल्याला क्रेडिट घेतो आपल्याला, असं आहे ते. ह्यालाच काय म्हणतो आपण, देहबुद्धी. आणि ही देहबुद्धी समर्थ सांगतायत की ही तू बाजूला काढ, ह्याचा निरस कर, तर तुला पूर्ण समाधान मिळणार आहे. आता पुढचा कारण देह म्हणजे मी काय सांगितलं, तर कर्माचं बीज किंवा संस्कार, म्हणजे जे काही आपली कर्म आहेत, आपण म्हणतो ना कर्मसंगत. आता तो विमान अपघात झाला बघा, सगळं प्रारब्ध संगत म्हणूया, सगळे एकत्र त्या ह्याच्यात, त्यातला एक वाचला ना, प्रारब्ध संगतीने ते एकत्र आलेले आहेत. पूर्वीच ठरलेलं आहे की ह्या ठिकाणी आपण एकत्र भेटायचं आणि इथं आपले श्वास संपणार आहे, पण विसर पडलेला आहे माणसाला, म्हणून आपण हळहळतो ना. विमान अपघात झाला, तेवढे सगळ्यांचं ठरलेलं आहे की हे आपण इथं भेटायचं आहे, आणि इथं त्या सगळ्यांच्या आत्म्याने ठरवलेलं आहे की इथून मला सुटायचं आहे, म्हणून ते सगळे एकत्र गेले. ह्याला आपण काय म्हणतो, प्रारब्ध संगत, म्हणजे हा कारण देह असतो. आणि महाकारण देह म्हणजे मी म्हणजे आत्मा, ही तिथे जाणीव असते, तिथे जाणीव असते, त्याला महाकारण देह म्हणतो आपण. ती महामाया, म्हणजे ती ही पिंडामधली आणि ब्रह्मांडातली ती मूळ माया आहे. जे आपला महाकारण देह आहे ना, ती मूळ माया आहे. म्हणजे इथं जाणीव असते आपल्याला महाकारण देहामध्ये, पण तिथपर्यंत आपण पोचतच नाही, कारण आपण कुठल्या या स्थूल सूक्ष्म कारण, ह्या कारण देहामध्ये जे काय आपले संस्कार असतात, त्यामुळे आपल्याला एक वासना निर्माण होते, शक्ती, हालचाल निर्माण होते की हे घ्यायचं, आईस्क्रीम खायचं, किंवा ह्याला मारायचं, किंवा ह्याच्याकडे जायचं. चांगल्या पण वासना असतात, बरोबर आहे. आणि मग आपण त्या वासनापूर्तीसाठी आपली सगळी इंद्रिय कामाला लावतो, मन जातं तिकडे. मनाचं तर चंचलत्व स्वभावच आहे ना, आणि मन धावेल तसं आपले इंद्रिय जातात, कारण बुद्धीवर आवरण आहे. कारण देह जे आहे ना, बुद्धीवर आवरण आहे त्याचं, कारण देहाचं. त्यामुळे बुद्धी काय आहे, बुद्धी आत्मतत्वाकडे झुकलेली जरी असली तरी ती विवेक गमावलेली, अविवेकी बुद्धी जेव्हा होते ना, तेव्हा ती त्या मनाच्या मागे धावते, आणि मग ते इंद्रियांच्या मागे. ते रथाचं कठोपनिषदात उदाहरण दिलेलं आहे ना, म्हणजे हा आत्मा आहे, तो त्यामध्ये बसलेला स्वार आहे, रथ म्हणजे शरीर आहे, त्याचा सारथी म्हणजे बुद्धी आहे, त्याचा लगाम जो आहे घोड्यांचा तो म्हणजे मन आहे, आणि ते घोडे म्हणजे इंद्रिय आहे. आता तो लगाम बुद्धीने जर नीट ठेवला तर त्या रथावर, त्या घोड्यांवर नियंत्रण राहील. ती नियंत्रण जी आहे ती विवेक बुद्धी म्हणतो. आणि लगाम सुटलेला असेल तर ते घोडं कुठेही पळतील ना, तसा तो रथ पळणार, त्या मार्गाला जाणार नाही. असं ते आवरण कारण देहाचं पूर्वसंस्कारांमुळे, बीजांमुळे आपल्याकडे आहे. आणि त्यामुळे काय होतं,
आपण देहबुद्धीकडेच जास्त धावत असतो, देहालाच आपण मी करता मानतो. आणि समर्थांना तेच सांगायचंय की हे शिष्या, तू तरी चौ देहा परता, तरी का ओवसी स्थूळा भूवता. तू का फिरतोयस, तू भ्रमात का फिरतोयस, तू द्वैतात का आहेस. आपण पण आहोत बरं का, म्हणजे एवढं जरी अभ्यास केला, पण एवढं आहे आपल्याला की एवढं सांगितलेलं आहे तर आपण कुठेतरी पटकन मागे येतो. अरे काय हे, एवढं कळलं तरी पुष्कळ आहे, अजून आपल्याला पूर्ण व्हायला किती जन्म लागणार आहेत माहिती नाही. पण ह्याचा अभ्यास, ह्याला सत्संग म्हणतात. सद्ग्रंथांचा अभ्यास करणे, सत्पुरुषांच्या सहवासात राहणे. त्यामुळे काय होतं तर आपला जो भाव देह आहे ना, हा विकसित होत जातो. म्हणजे हा सूक्ष्म देह आहे, हा विकसित होत जातो. का विकसित होत जातो तर सद्गुरूंचे जे किंवा संतांचे किंवा ह्या आपण जे आता हा सत्संग आहे ना, ह्याच्यामध्ये काय होतं, आता बघा ना, आपण ऐकतोय ना तन्मयतेने, तर आपण इथं आहोत. एखाद्याच मन कुठंतरी भरकटून पण परत येणार आहे, भरकटणारच आहे. आपण सगळेच काय म्हणतात त्याला, देहबुद्धीवालेच आहोत, देहबुद्धीधारकच आहोत. त्यामुळे आपण गेलो तरी आपण परत येतो ना इथे, आपण आलोय त्या अर्थी आपण परत इथे येणार आहोत. एखादा मिनिट आपलं कुठेतरी जातं, चालू दे, जाऊ दे, पण एवढं तरी कळलेलं आहे ना. म्हणून सत्संगाचं महत्व समर्थांनी सांगितलेलं आहे शिष्याला, की तू ह्या 4 पलीकडं आहेस, मग तुला काय करायचंय, उलटा प्रवास करायचा. म्हणजे स्थूल देहाचं निरसन करायचंय. म्हणजे हा स्थूल देह म्हणजे मी नाही, हा सूक्ष्म देह म्हणजे मी नाही, हा कारण देह म्हणजे मी नाही. मग महाकारण देहापर्यंत येऊन पोचायचंय तुला. आणि हा महाकारण देहामध्ये मी म्हणजे आत्मा ही जाणीव आहे. आपण पाहिलं ना, ती मूळ माया आहे ब्रह्मांडामधली. पिंडामध्ये जो महाकारण देह आहे तो ब्रह्मांडामधली मूळ माया आहे. आणि जेव्हा ह्या चौथ्या म्हणजे महाकारण देहाचा सुद्धा निराश होणार आहे, तेव्हा परब्रह्म तत्व म्हणजे हे पूर्ण समाधान जे आहे ते तुला प्राप्त होणार आहे, असं समर्थ इथं सांगतात. म्हणजे अकार काय, उकार काय, मकार काय, हे सगळे देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, हे 3 देह झाले. रफार किंवा अर्धमात्रा म्हणजे आहे ते महाकारण देह, म्हणजे मूळ माया झाली. आणि त्याच्यावरचा बिंदू हे परब्रह्म स्वरूप झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 वाणी आपण पाहिलं की परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. या परा म्हणजे तिथं मूळ स्फुरण आहे, पण त्याच्या पलीकडे, त्या परेच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. आणि वैखरी जी आहे ती स्थूलात आहे ना, शब्द आपण बोलतो ते. मग तो प्रवास आपल्याला उलटा करायचा आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा नामजप वैखरीने करतो, मोठमोठ्याने करतो. उलटा प्रवास म्हणजे काय, आपलं जे मन बाहेर धावतंय ना, त्याला उलट 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 आत खेचत जायचं. म्हणजे पहिल्यांदा आपण नामजप केला तर आपण वैखरीने नामजप करू. मग मोठमोठ्याने करायला लागल्यावर आपोआप आपला सूक्ष्म भावदेह जो आहे ना, तो हळूहळू शुद्ध व्हायला लागतो. आणि मग जसा जसा तो भावदेह म्हणजे लिंगदेह, वासनादेह, भावदेह शुद्ध जसा जसा होत जातो. कारण मनाला ना असं म्हटलं जातं की 21 दिवस मनाला एखादी कृती सांगितली की मन तिथं चिकटून राहतं, असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही आध्यात्मिक निरूपण वगैरे आहेत किंवा संत साहित्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मनाला तुम्ही लावाल तशी सवय लागते आणि तिथं मन रमतं. पण आपण काय आहे, मी म्हणजे देह, हा स्थूल देह म्हणजे मी असं समजतो. म्हणून या स्थूल देहाकडेच आपण पाहतो की ह्यालाच आपण सजवलं पाहिजे. जरूर नरदेह हा चांगलाच ठेवला पाहिजे, कारण नरदेह म्हणजे घबाड असं समर्थ म्हणतात. आणि नरदेह हे साधन आहे, तारू आहे तुम्हाला परलोकी नेण्याचं. त्यामुळं नरदेह सांभाळलाच पाहिजे. पण समर्थ इथे काय सांगतात, त्याची आसक्ती नको, त्याचं ममत्व नको आहे. ममत्व म्हणजे काय आहे की त्याच्याकडे फार लक्ष नको आहे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याला खायला प्यायला व्यवस्थित द्यायला पाहिजे, तरच उपासना होणार आहे, तरच साधना होणार आहे. पण त्याच्यातच आपण काय आहे, त्याच्यातच गुंतलेलो आहे. म्हणजे वा आता म्हणजे हा स्थूल देह म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे की म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. डोळ्याला छान लागलं, आपल्याला जिभेला छान लागलं की आपण म्हणणार नाही आज हे मिळालं बरं का, आज आईस्क्रीम पाहिजे आपल्याला, आज आईस्क्रीम मिळालं, उद्या पण पाहिजे आपल्याला, परवा पण पाहिजे आपल्याला.
म्हणजे हे चोचले आपण काय पुरवतो, ह्या देहाचे पुरवतो, ह्या देहामध्ये आपण आसक्त आहोत, या देहाचं आपल्याला महत्व आहे. ते न धरता देहाला जे आवश्यक आहे. समर्थ भिक्षा जेव्हा साधना काळात भिक्षा मागायचे तेव्हा ते काय करायचे, 5 घरी भिक्षा मागायचे, ती भिक्षा पण पाण्यात बुडवायची. म्हणजे त्याच्या आधी 3 भाग करायचे, ते 2 भाग निसर्गाला रामरायांना नैवेद्य असं ठेवायचे, आणि तिसरा जो समर्थांचा भाग आहे भिक्षेचा तो पाण्यात बुडवायचा. म्हणजे काय, त्याची चव. नाही तर ती कुठल्या घरातून भिक्षा मिळाली आहे, उद्या तिथंच जाऊ. आसक्ती. एक कथा पण आहे समर्थांची की त्यांना खिरीची इच्छा झाली आणि त्यांनी खीर खाल्ली इतकी खाल्ली की ती ओकली आणि ओकलेली खीर चाटली. अशी कथा आहे समर्थांची की इच्छा नको, ममत्व, आसक्ती. की खीर खाण्याची इच्छा झाली हेच आसक्ती आहे ना, ममत्व आहे ना. जसं ते आज ह्या घराची 5 घरातली भिक्षा कळते ना आपल्याला, अरे ह्या घरात आपल्याला ही छान भिक्षा मिळाली, मग ही भिक्षा उद्या पण त्याच घरात जाऊ, असं नाही. आसक्ती नाही, ममत्व नाही. भिक्षा पाण्यात बुडवायची. त्याचं म्हणजे कुठलीही काय जिभेला चव कळता कामा नये. म्हणजे मग ते काय, जी मिळेल ती भिक्षा खाणार ना आपण. हे जे वैराग्य म्हणून समर्थांचं शुकासारिखे पूर्ण वैराग्य, शुकमुनी जे आहेत त्यांच्यासारखं वैराग्य आणि जन्मजात वैराग्य घेऊन समर्थ आले होते. त्यामुळे ते समर्थ आहेत. सगळेच संत वैराग्यशाली आहेत, पण समर्थांचे अनेक म्हणजे तो वेगळा विषय म्हणून मी नाही त्याच्यात पडत. तर त्यामुळे शिष्याला समर्थ सांगतायत की तू ह्या 4 वाणींना पार करून जा, म्हणजे परा पण तू पार करून जा. एवढा तू अभ्यास कर, एवढी तू साधना कर, एवढा सत्संगात राहा. सत्संगात राहिल्यामुळे काय होतं, आपल्याला त्यांचे विचार आपल्या मनावर सतत पडतात, त्यांच्या साधना आपल्या मनावर सतत पडतात. त्यांचे जे आचरण आहे, भक्ती आहेत ना, नवविधा भक्ती. आपण आपल्या सद्गुरू संतांकडे जातो तर आपण त्यांच्या आचरणाचा थोडा तरी आपण, कारण आचरणशील आहे माणूस, प्राणी. त्यामुळे आपण म्हणतो की नाही, आणि आपल्याला थोडंसं तरी आपल्याला कळतं की नाही आपण आपले सद्गुरू असे वागत नव्हते, आपण का असं वागतो. कुठेतरी आपली बुद्धी जागृत व्हायला लागते. म्हणून सत्संगात राहायचं. आणि हे सगळं केल्यानंतर समर्थ त्याला काय सांगतात, म्हणजे स्थूल देह आणि मन याचा तू संग सोड. किती अवघड आहे ना. मनाचा संग सोडायचा, स्थूल देहाचा संग सोडायचा. आणि संग सोडायचा म्हणजे काय, आसक्ती नाही ठेवायची, त्याच्यावर ममत्व नाही ठेवायचं. आणि आपली जी वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे काय, मनाचे तरंग. आपण जे पाहिलं की नाही, कारण देहामध्ये जे आपली बीज रोवलेली आहेत, त्यातून ज्या वासना निर्माण होणार आहेत, बीज, त्यामधून होणारे तरंग, त्या आपल्या वृत्ती आहेत, मनाच्या वृत्ती आहेत. आणि त्या वृत्तीप्रमाणे आपली वासना, आपली इच्छा निर्माण होते. मग सत्संगात राहिल्यामुळे काय होतं, ती वासना ज्या आहेत ह्या शुद्ध होत जातात. बेलसरेंचं एक पुस्तक आहे, मनाची शक्ती, खूप सुंदर पुस्तक आहे. म्हणजे काय होतं, जसा भावदेह किंवा वासना शुद्ध होत जाते, तसा तसा आपण म्हणजे आपण हा जीवात्मा म्हणूयात, हा काय होतो, शरणागतीकडे जातो. शरणागत कुणाकडे होतो आपण, आत्मनिवेदन कुणाकडे करतो, ज्याच्या तू आणि मी याच्यामध्ये ज्याला द्वैतच मानत नाही ना आपण. ती पूर्ण जी अवस्था आहे ती पूर्ण समाधानाची अवस्था आहे. आणि ही जर तुला प्राप्त करायची असेल तर तू त्या मनात आलेल्या वासनेमुळे ज्या अनेक वृत्ती आहेत, त्या वृत्तींमुळे तू जे इंद्रियांचे लाड पुरवतो, ती देह बुद्धी आहे, त्याचा संग तोड, त्या मनाचा संग तोड, त्या वृत्तीचा संग तोड. ठीक आहे ना, जन्मजात आलेली आहे ती, पण सत्संगात राहून कितीतरी जणांचं, आता आपण हे जे पाहतो की नाही, कल्याण स्वामी म्हणा किंवा वेण्णा स्वामी म्हणा किंवा उद्धव स्वामी, समर्थांचे शिष्य जे पाहतो, अक्का स्वामी, हे सुद्धा काय आहे, समर्थांच्या वेण्णा स्वामी तर किती 14व्या वर्षी विधवा झाल्या होत्या आणि भागवत वाचत होत्या. भागवत का हे, तेव्हा समर्थ भिक्षा मागायला गेल्या आणि समर्थ म्हणाले की हे तुम्ही वाचताय, हे काही समजतं का. त्या म्हणाल्या नाही, पण मी करणार काय. तुळशी वृंदावनापाशी बसलेल्या असतात आणि मग त्यांना एक ओढ निर्माण होते की असं हे म्हणतायत, तर हे आता परत कधी येतील.
आणि मग समर्थ परत भिक्षा मागायला येतात. खूप दिवस जातो त्याच्यामध्ये, तोपर्यंत त्या भागवत किंवा काहीतरी वाचत असतात. मला आता तो ग्रंथाचं नाव माहिती नाही, पण हे वाचता म्हणजे काय तर त्यातला लक्षार्थ तुम्ही समजून घ्या. आणि लक्षार्थ कधी समजतो? सद्गुरु कृपेनेच. असा तसा लक्षार्थ समजत नाही, कारण लक्षार्थ त्यांनी जाणलेला असतो अनुभवातून. आणि मग शिष्य पुन्हा समर्थांना म्हणतो, पण तुम्ही तर म्हणता की शब्द पण मायेतच आहे, मग तुम्ही पण हे शब्दातच वर्णन करताय. अजून शंका आहेच, म्हणजे एवढं सगळं वर्णन केलं तरी शिष्याची पुन्हा शंका आहेच. तेव्हा समर्थ सांगतात की शब्दांद्वारे तुला मी सांगितलं, कारण तू द्वैतात आहेस, शब्द मायेत आहेत, आणि त्या मायेचा आधार घेऊनच मी तुला सांगितलं तर ते पटणार आहे तुला. त्यामुळे मी तुला ते शब्दात सांगतो आहे, आणि हेच तुला मी शब्दात सांगून त्या शब्दाच्याही पलीकडे जाण्यास सांगतोय. म्हणजे तुझ्या वृत्ती ज्या बाह्य वृत्ती आहेत त्या तू आत वळव, तुझा भावदेह शुद्ध कर, सत्संगात राहा, सद्गुरूंची उपासना साधना कर, म्हणजे तुझ्यावर सद्गुरू कृपा होईल. आणि मग तुझ्या ज्या वृत्ती आहेत ह्या परेच्या पलीकडे जातील, रफाराच्या अर्धमात्रेच्या पलीकडे जातील, आणि तुझा जो महाकारण देह आहे तो पण ओलांडून परब्रह्म तत्वाची तुला प्राप्ती होईल. आणि ती जी अवस्था आहे ना ती निशब्द अवस्था आहे, म्हणजे तिथं द्वैत राहतच नाही, तो आणि मी एकरूप अवस्था आहे, म्हणून अद्वैत अवस्था म्हटली जाते. म्हणजे तो आणि मी एकच आहोत, ते तत्व म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच ते आहे. पहिल्या अगदी समासात आपण पाहिलंय की मीच स्वामी आहे आणि मीच तू आणि मी दोघंही स्वामी आहोत, असं समर्थांनी म्हटलेलं आहे. कारण समर्थ अनुसंधान म्हणजे स्मरण केलं की समर्थ भावसमाधीत जाणार, ध्यानात जाणार, एकरूपतेत जाणार, अशीच त्यांची अवस्था आहे ना समर्थांची. त्यामुळे ते शिष्याला पण तसंच करण्यासाठी सांगतात की तू पहिला वृत्तीचा, मनाचा, तुझ्या देहबुद्धीचा संग सोड आणि या परातीत अवस्थेकडे जा, ह्या चार देह महाकारण देहाच्या पलीकडे जा, आणि मग तुला पूर्ण समाधानाची अवस्था प्राप्त होईल. तिथं फक्त सच्चिदानंद आहे, तिथं दुःख नाहीच आहे, कारण ते जे परब्रह्म तत्व आहे ते सच्चिदानंद तत्व आहे, त्याला दुःख माहितीच नाहीये. काही आनंद आनंद पहिल्या ह्याच्यात पाहिलंय ना, आनंदाच्या लाटा उचमळतात, भरपूर समर्थांनी वर्णन केलेलं आहे जेव्हा ते सद्गुरूशी एकरूप होतात त्याचं. अशा पद्धतीने शिष्याला समर्थ एक 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 बोट धरून धरून, आणि हे सांगून सुद्धा शिष्याच्या खूप शंका होत्या, म्हणून समर्थांनी आत्माराम ग्रंथ 5 समासात लिहिला, आणि मग शिष्याला बोध झालाय असं म्हटलं जातं. म्हणजे आधी ही निर्मिती आहे जुन्या दासबोधाची, आणि त्याच्यानंतर आत्मारामांची. म्हणजे एवढंच 21 समास सांगून सुद्धा शिष्याला अजूनही शंका होत्याच कारण तो शिष्य म्हणजे आपल्यासारखाच बद्ध आहे त्यामुळे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि मग सिद्ध होणार, ह्या सगळ्या अवस्था किती जन्मोजन्मीच्या आहेत. तरी संत आपल्यावर कृपा, खूप संतांची, आणि आपली पुण्यभूमी आहे महाराष्ट्र, ही तर मांदियाळी आहे सगळ्या संतांची. आपण फार पुण्यवान आहोत, म्हणजे आपण जन्म भारत देशात घेतलाय, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात, त्यातल्या त्यात पुण्यभूमी, म्हणजे आपण खरंच खूप चांगला आत्मा आहोत गतजन्मी असं म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने समर्थ शिष्याला पूर्ण समाधानाची अवस्था प्राप्त करण्यासाठी उपदेश करत आहे. जय जय रघुवीर समर्थ.